नमस्कार. आज आपण एका खूप प्रसिद्ध प्रसंगाबद्दल बोलणार आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर त्यांची बहीण मुक्ताई मांडे भासते आहे. हे चित्र अनेकांनी पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. हो, अगदी खूप विलक्षण घटना आहे ही. तर आज आपण ज्ञानेश्वरांच्या पाठीवर भाजले मांडे. बरोबर. आणि यातली पात्र म्हणजे अर्थातच ज्ञानेश्वर माऊली, त्यांची भावंड निवृत्तीनाथ मुक्ताई आणि महत्वाचे म्हणजे विसोबा छाटी. विसोबा छाटी, जे सुरुवातीला विरोधक होते. हो. आणि त्यांचे साथीदार शास्त्री बुवा पण. अगदी. तर कथेची सुरुवात होते निवृत्तीनाथांच्या एका साध्या इच्छेने. त्यांना मांडे खायची इच्छा होते. मांडे. पण अडचणी येते, बरोबर, कारण समाज त्यांना स्वीकारायला तयार नसतो. बहिष्कृत केलेलं असतं त्यांना. हो ना. आणि मांडे भाजायला काय लागतं? खापर, म्हणजे मातीचा तवा. ते आणायला मुक्ताई जाते विसोबा छाटींकडे. आणि विसोबा ते देतात का खापर? नाही, स्पष्ट नकार देतात. आणि फक्त नकार नाही तर अपमान पण करतात. अरे रे, काय म्हणतात ते? भिकारी, संन्यासाची पोरं, असं बरंच काही बोलतात. त्यांना वाटतं ही कार्टी आहेत, त्रासदायक मुलं. म्हणजे इतका राग हा फक्त त्यांचा वैयक्तिक राग होता की समाजाच्या दबावामुळे ते असं वागत होते? मला वाटतं दोन्ही गोष्टी होत्या. म्हणजे बघ, विसोबा आणि शास्त्रीबुवांना वाटत होतं की या मुलांना आळंदीतून हाकलूनच द्यायला हवं. अच्छा. आणि ती पैठणची गोष्ट पण त्यांच्या कानावर आलेली असते, रेड्याच्या तोंडून वेद वदवल्याची. ती तर खूपच प्रसिद्ध आहे. पण विसोबा काय, ते त्यावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणतात ही अफवा आहे, निव्वळ अफवा म्हणून उडवून लावतात. म्हणजे पूर्णपणे पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन. अगदी. मग जेव्हा मुक्ताई रिकाम्या हाती परत येते, खापर मिळत नाही, तेव्हा काय होतं? तिथेच खरा तो, काय म्हणतात त्याला, कथेला वळण मिळतं ना? बरोबर. तिथेच ज्ञानेश्वरांचं मोठेपण दिसतं. ते म्हणतात खापर नाही तर काय झालं. आणि मग ते स्वतःच्या योग सामर्थ्याने स्वतःची पाठ स्वतःची पाठ तव्यासारखी गरम करतात, तप्त करतात. आणि मुक्ताई, लहानगी मुक्ताई, त्या जळत्या पाठीवर मांडे भासते. अविश्वसनीय. हे प्रत्यक्ष पाहिल्यावर विसोबा आणि शास्त्री बुवांची काय प्रतिक्रिया असते? ते तर अक्षरशः हादरून जातात. म्हणजे जे डोळ्यासमोर घडतंय त्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं त्यांना. साहजिकच आहे. जी गोष्ट अफवा वाटत होती त्याहूनही काहीतरी अद्भुत, दिव्य त्यांच्या समोर घडत होतं. त्यांना खात्री पडते की ही मुलं सामान्य नाहीत. त्यांच्यात नक्कीच काहीतरी दैवी शक्ती आहे. अगदी. हे अवतारी पुरुष आहेत हे त्यांना त्या क्षणी जाणवतं. म्हणजे जो माणूस इतका कडाडून विरोध करत होता, अपमान करत होता, तो आता काय करतो? फक्त आश्चर्यचकित होतो की अजून काही? नाही, फक्त आश्चर्य नाही, त्यांच्यामध्ये पश्चातापाची भावना जागी होते. त्यांना त्यांची चूक कळते. अच्छा. मग विसोबा धावत जातात ज्ञानेश्वरांकडे, पाया पडतात त्यांचे आणि म्हणतात, क्षमा असावी ज्ञान माऊली, आम्ही तुम्हाला ओळखायला चुकलो, खूप वाईट वागलो तुमच्याशी. ही अगदी प्रामाणिक कबुली वाटते त्यांच्या बोलण्यातून. आणि ज्ञानेश्वर एवढ्या मोठ्या अपमानानंतर ते काय म्हणतात? माफ करतात का सहज? हेच तर ज्ञानेश्वरांचं मोठेपण. ते कोणताही राग द्वेष मनात ठेवत नाहीत. ते विसोबांना माफ करतात. खरंच? हो. आणि माफ करून काय म्हणतात ते महत्वाचं आहे. ते म्हणतात, दृष्टी नितळ केली की सारं सात्विक दिसतं. दृष्टी नितळ केली की सारं सात्विक दिसतं. वा. म्हणजे काय? म्हणजे तुमची पाहण्याची दृष्टी आता शुद्ध झाली आहे, निर्मळ झाली आहे. त्यामुळे तुम्हाला जगातलं सत्य स्वरूप दिसू लागलं आहे. तुमचा जो दृष्टीभ्रम होता तो आता गेला. म्हणजे दोष जगात नव्हता, पाहण्याच्या दृष्टीत होता. बरोबर. तुमची दृष्टी बदलली की जग बदलतं. किती मोठा विचार आहे हा. पण मग ज्ञानेश्वर त्यांना खेचर असं नाव देतात ना? विसोबा चाटीचे विसोबा खेचर कसे झाले? खेचर म्हणजे तर गाढव, हे नाव का? प्रश्न अनेकांना पडतो. पण ज्ञानेश्वर त्यांना म्हणतात की तुम्ही इतकी वर्ष खेचरासारखं आयुष्य जगलात. खेचरासारखं म्हणजे जसं खेचर किंवा गाढव निरर्थक ओझं वाहतं, तसं तुम्ही अहंकार, पूर्वग्रह, समाजाने लादलेले चुकीचे विचार यांचं ओझं वाहत होतात. ज्ञानाचं महत्त्व न ओळखता कर्मकांड किंवा सामाजिक रूढींचं ओझं वाहिलं. अच्छा, असा अर्थ आहे त्याचा? हो. पण आता ते ओझं उतरलं आहे. तुमच्यातला खरा परमेश्वर जागा झाला आहे. त्यामुळे हे नाव नकारात्मक नाहीये, ते परिवर्तनाचं प्रतीक आहे. विसोबा चाटी आता त्या निरर्थक ओझापासून मुक्त झाले आहेत. समजलं. विसोबा चाटे ते विसोबा खेचर हा नावातील बदल नाही, तर एका आंतरिक परिवर्तनाचा प्रवास आहे. अगदी. आणि यात केवळ चमत्काराचा भाग नाहीये.
तर ज्ञानेश्वरांची क्षमाशीलता आणि विसोबांची सत्य स्वीकारण्याची तयारी हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. या कथेतून म्हणजे काय शिकायला मिळतं आपल्याला? काय महत्वाचा मुद्दा दिसतो? महत्वाचा मुद्दा हाच की आपण लोकांच्या बाह्य रूपावरून, त्यांच्याबद्दलच्या अफवांवरून किंवा आपल्या पूर्वग्रहांवरून पटकन मतं बनवतो. हो, हे करतो आपण बऱ्याचदा. पण त्या व्यक्तीच्या आत काय दडलंय, तिच्यात बदलण्याची किती क्षमता आहे हे ओळखणं महत्वाचं आहे. ज्ञानेश्वरांनी विसोबांमधला तो बदलणारा, पश्चाताप करणारा माणूस ओळखला. खरंय. म्हणजे ही कथा आपल्याला विचार करायला लावते की आपण किती सहजपणे इतरांना जज करतो, नाही का? अगदी. एखाद्याबद्दल मत बनवण्याआधी थांबावा, विचार करावा की कदाचित या व्यक्तीतही काहीतरी चांगलं, काहीतरी वेगळं असू शकतं. विसोबांसारखं बदलण्याची शक्यता असू शकते. बरोबर. हा विचार घेऊनच आज आपण थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.